या परिवारानं अमाप संपत्ती कमवली, पण अमाप संपत्ती कमवत असताना समाजाशी बांधिलकी जोपासून सतत समाजाप्रती काम करणारा हा परिवार आणि अभिनव मित्रमंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्या ज्या वेळी आम्ही त्यांना आवाज देतो त्या वेळी त्यांचं पाठबळ आम्हाला मिळत असतं. असे खारपाटी परिवाराचे उद्याचे उज्ज्वल भविष्य सन्माननीय सागर शेठ खारपाटी अर्थात बंटी खारपाटी यांचं इथं आगमन झालंय. मी आमच्या मंडळाच्या वतीनं मंडळाचे सर्वेसर्वा सन्माननीय पद्माकरजी फोपेरकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सागर खारपाटी साहेबांचं शुभ स्वागत करायचं आहे. मायेचं उबदार वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ अशी ही प्रतिमा देऊन सन्माननीय सागर शेठ खारपाटी साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. आता मात्र जास्त वेळ न घालवता बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. हॅलो, व्यासपीठावर आपण पाहू शकतो बंटी शेठ खारपाटील ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज आपल्या खारपाटील नावाचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर ज्यांनी पसरवला अशी खारपाटील कंपनीची युवा उद्योजक बंटी शेठ आपण यथोचित मान सन्मान करतोय. सुशांत पाटील यांच्या वतीनं काल जो सुपर 3 मध्ये संघ दाखल झाला होता साना वॉरियर्स, मंगेश कातकरी 3,500चा कॅश प्राइज आहे. मंगेश आपण घेण्यासाठी या. ज्या खेळाडूकडे फॉर्म भरायला सुद्धा पैसे नव्हते पण त्याचे पैसे आमच्या स्पर्धेचे आयोजक अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे सातत्याने युवा नेते राजेंद्रजी भगत सरांनी भरलेत आणि या खेळाडूचा जर खेळ आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मेगा फायनलच्या सामन्याचा हिरो या सामन्याच्या खेळाडूला बक्षीस देण्यासाठी बंटी शेठ खारपाटील यांना पण विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते स्पर्धेमध्ये ज्यांचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं. शून्यातून सुरुवात झाली मित्रांनो. संदीपजी वास्कर ज्या माणसानं कधी आपल्या आयुष्यामध्ये क्रिकेट हा खेळ खेळलाच नाही पण आज क्रिकेट क्षेत्रामध्ये 2.5 लाखापेक्षा ज्यांचे सबस्क्रायबर आहेत असे पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलच्या सर्व सदस्यांना आपण विनंती करतोय आपला यथोचित मान सन्मान करण्यासाठी आपण या. उत्तम क्वालिटी त्यासोबत क्लिअरिटी म्हणून मोठ्या स्पर्धा रायगड प्रीमियर लीग कोलकाता मध्ये जाऊन सुद्धा आपल्या नावाचा ब्रँड आज ज्यांनी बनवलाय. क्लिअरिटी आणि क्वालिटी आवडली असेल तर एकदा पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हचं आपण स्वागत करूयात. बंटी शेठ यांना आपण विनंती करूयात की आपण पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हचं स्वागत करूयात. नुसतं महाराष्ट्र राज्य नाही कोलकाता या राज्यामध्ये जाऊन सुद्धा ज्यांनी आपलं लाईव्ह टेलिकास्ट केलंय. पनवेल टेनिस क्रिकेटची सुरुवात शून्यातून झाली पण आज 2.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर ज्यांचे पाहायला मिळतात. सिल्वर बटन असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धा, रायगड प्रीमियर लीग असेल, पनवेल प्रीमियर लीग असेल, अनेक तादायक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी आतापर्यंत कव्हर केल्यात आणि त्या कमिटीचे आमचे मेंबर यांचा आपण यथोचित मान सन्मान. पनवेल प्रीमियर लीगचं वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला मूर्ती देऊन आपण त्यांना सन्मान करतोय. तसेच डीजे अंकुश यांना आपण विनंती करूयात. डीजे मनोज यांना आपण विनंती करूयात आपण आपला यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी या. उत्तम साऊंड सिस्टीम क्वालिटी, समय सूचकता, प्रत्येक खेळाडूने षटकार मारल्यानंतर विकेट घेतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वातावरण गरम करण्यासाठी समालोचकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांचं आज चांगलं असं योगदान राहिलं अशी मोठी जी गावाची साऊंड सिस्टीमची डीजे मनोज यांना आपण विनंती करूयात आपला यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. लगेच या. अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरनेर आयोजित ही चिरनेर प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि बंटी शेठ खारपाटील यांच्या शुभ हस्ते आपण साऊंड सिस्टीम डीजे मनोज यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय.
आपल्या समोर प्रत्येक मान्यवराचा आयोजन कमिटी किंवा समोर असलेले हे सर्व बॅनर्स ज्यांनी उत्तमरित्या चांगली डिझाईन एडिटिंग फार महत्वाचं आहे आणि त्यांचा आपण यथोचित मानसन्मान करतोय। आपल्या आगरी समाजातील हा एक तरुण उंच भरारी घेतोय, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते मेघराज गरजसाठी। आगरी पाऊल पडते पुढे आणि आज मेघराज आपल्या नावाचा सुद्धा ब्रँड निर्माण केलाय। आज आपल्या समोर जे सर्व काही हे बॅनर पाहायला मिळतात, विशेष म्हणजे या व्यासपीठावर गुणलेखक मनीष चिर्लेकर यांना आपण विनंती करतोय प्रत्येक खेळाडूचा इत्थंभूत सर्व माहिती सर्व लेखाजोखा ज्याच्या माध्यमातून रेखाटला असे मनीष चिर्लेकर व्यावसायिक गुणलेखक आणि त्यांचा आपण यथोचित मानसन्मान करतोय। अतिशय चांगलं असं गुणलेखन त्यांचं पाहायला मिळालंय। व्यासपीठावर आजच्या दिवसामध्ये श्रेयसजी पाटील मोठीजी हे सुद्धा यांचं आपण समालोचन ऐकलं, त्यांचा आपण यथोचित मानसन्मान करतोय। मोठीजी गावातील एक उगवता सितारा ज्यांचा आवाज आज बुलंद ऐकायला मिळतोय। रायगड भूषण नितीश चंद्रकांत पंडित यांच्या तालमीमध्ये आज एक नवीन चेहरा घडताना पाहायला मिळाला आणि श्रेयस पाटील यांचा आपण यथोचित मानसन्मान करतोय। धन्यवाद राजेंद्र। मित्रांनो, चिरनेर प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न होते। बरेच समालोचक गुणलेखक बऱ्याच जणांनी या स्पर्धेसाठी मदत केली, परंतु आजच्या दिवसासाठी निश्चितच त्यांचा आवाज भारदस्त आहे असे गावठाण गावचे सुपुत्र आमचे भाचे विपुलजी पाटील यांचा सुद्धा आदर सन्मान होतोय। मी सागरशेठ खारपाडील यांना विनंती करेल की आपण उत्कृष्ट समालोचक निवेदक विपुल पाटील यांचा आदर सन्मान करावा। विपुल, धन्यवाद, आपण आलात। एक छान सूत्रसंचलन छान समालोचन आम्हाला ऐकलं। मित्रांनो, ही स्पर्धा संपन्न झाली। बऱ्याच वर्षी स्पर्धा व्हायला पाहिजे होती अगोदर अशी सगळ्यांची इच्छा होती, परंतु अभिनव कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ चिरनेरच्या माध्यमातून खास करून या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पद्माकर चिंतामण फोपेरकर, माजी सरपंच चिरनेर आणि सध्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि ही स्पर्धा भरवण्यासाठी खरोखरच ज्याने सिंहाचा वाटा उचलला असे आमचे मित्र राजेंद्र भगत यांना विनंती असेल की या स्पर्धेविषयी आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। हॅलो, समाधान रेवसकर, आपण मनोगत व्यक्त करा। खऱ्या अर्थानं समाधान, आपण गेले 3-4 वर्ष हा प्रयत्न केला। तू स्वतः, सचिन, मी, धनेश ठाकूर, आपण हा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न सक्सेस होत नव्हता। मग विचार केला कुठेतरी मंडळ किंवा कुठेतरी ग्रुप हे शक्य करू शकतोय। गेल्या वर्षी KPL दरम्यान सन्मानित संतोष ठाकूर साहेबांनी भाषण केलं होतं की एखादा गाव चषक म्हणजे प्रीमियर लीग व्हावी। मी त्यावेळी त्यांना सांगितलं की तो प्रयत्न मी नक्की करून दाखवीन। मी माझ्या अभिनव मित्रमंडळाच्या वतीने हा प्रयत्न करण्यास सुरुवात केला। पहिली जाहिरात पाठवली व्हॉट्सअपच्या माध्यमातून। जाहिरात पाठवल्यानंतर काही माणसांना सांगितलं की अभिनव नाव नव्हतं पाहिजे, राजाचं नाव असं चाललं असतं। अभिनव आणि राजा हा फरक नाही, माझी ओळख ही अभिनवने केली। आणि मी सांगू इच्छितो, मी हे गावासाठी केलं, मी कुठला स्वार्थ मनामध्ये पकडला नाही की काय वेगळा स्वार्थ आहे। पण ज्याने हे वक्तव्य केलं असेल ना, त्यांना मी एवढंच सांगेन की आपण सुद्धा स्पर्धा भरवता, आपण सुद्धा टीम टाकता, यापुढे आपण आपल्या टीमचं नाव देऊ नका, फक्त पाड्याचा द्या। जे पाड्यामधनं आपण खेळता ना त्याचं नाव द्या। मी विचार केला, फॉर्म भरायचे होते, फक्त 11 फॉर्म झाले। माझी इच्छा होती की गाव चिरनेर मोठा आहे, 300 फॉर्म होतील, पण फक्त 11, बाकी 13 करताना फॉर्म आम्ही कसे पण भरले, तेव्हा 13 झाले। हा मला सपोर्ट मिळाला नाही। नंतर रॅली काढली, 2 तास रॅली उशिरा। त्याच्यानंतर एवढी स्पर्धा झाली, फक्त काही मोजक्या संघ मालक, काही मोजक्या माणसाने मला सपोर्ट केला।
बाकी कोणी सपोर्ट नाही केला. त्याच्यामुळं माझी इच्छा भरपूर होती आणि मी तुम्हाला 1000% सांगतोय या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज गाडी होती, पण मी रागांती ठेवली नाही. कारण मला जी अपेक्षा गावकऱ्यांकडनं होती की ती अपेक्षा माझी पूर्ण झाली नाही. मी उद्घाटन सोडायला मी शब्द दिला होता की अभिनव एक नाव आहे, नाव असून ते ब्रँड आहे, जे करेल ना ते भारी करेल. मी उद्घाटन सोडला, घोडा मागवला, ब्रास बँजो मागवला, शिवाजी मावले सगळं मागवलं, पण 12 टीम इथं हजर नाही. यापुढं अनेकांची इच्छा होती का पूर्ण अजून पुढं करावं प्रीमियर लीग. मी सांगतो मी 5 वर्ष नाही, मी 15 वर्ष जिथपर्यंत जिवंत आहे ना तिथपर्यंत धमक आहे माझ्या अभिनय मंडळामध्ये. पण जे प्रोत्साहन मला पाहिजे होतं तो सपोर्ट मला मिळाला नाही. त्यामुळं माझा हा पहिला आणि शेवटचा प्रयत्न. याच्या पुढे कोणी भरू शकता. तुम्हाला आमच्याकडनं, आमच्या अभिनय मित्राकडनं, मंडळाकडनं मनपूर्वक शुभेच्छा असतील. थँक्यू. हे वक्तव्य त्यांचं मनोगत राजेंद्रजी जगन्नाथ भगत यांनी व्यक्त केलं. घराच्या भिंतीच्या एका विटाला जरी गर्व झाला की माझ्यामुळे भिंत उभी आहे, तर हा तिचा गैरसमज असतो. कारण संघटनेमध्ये एकाला नाही एकीला महत्व आहे. म्हणून एकदा जर आयोजन आवडलं असेल तर अभिनव मित्रमंडळासाठी एकदा जोरदार टाळ्यांना प्रतिसाद देऊयात. हे एकीचं बळ आहे मित्रांनो. त्यामुळे चिरनेर गाव फार मोठं आहे, लोकसंख्येने मोठं आहे आणि कर्तृत्वाने सुद्धा तेवढाच मोठा आहे. त्यामुळं प्रत्येकाचं आयोजनामध्ये हातभार असणं, मदतीचा हात असणं फार गरजेचं आहे. ही संकल्पना राबवत असताना एका गावाला एकत्र करणं, आम्ही नेहमी म्हणत असतो की एकाच वजनातील सर्व बेडकांना एका तरुजामध्ये आपण ठेवू शकत नाही, कारण एका बेडूक लगेच दुसऱ्या तराजूमध्ये उड्या मारत असतो. त्यामुळं सर्वांना एकत्र घेणं थोडंसं कठीण असतं. पण जाऊयात आपण या स्पर्धेच्या सरते शेवटी बक्षीस वितरणाकडे, जिथं चिरनेर प्रीमियर लीगचा 2024 आपण हे पहिलं थरार पाहतोय. या स्पर्धा भरवताना प्रथम 12 संघांचं महत्वाचं योगदान. 12 संघांना प्राधान्य होतं आणि या प्राधान्य देत असताना 12 संघ मालकांना खऱ्या अर्थानं या प्रीमियर लीग साठी खूप महत्वाचं योगदान दिलं. त्या 12 संघ मालकांचं सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये ज्यावेळी फॉर्म भरले गेले, लॅपटॉप असो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कामं खऱ्या अर्थानं आम्हाला कुठलाही स्वार्थ न पकडता ज्या माणसानं करून दिले ते गावचे सुपुत्र रोहित ठाकूर याला मी विनंती करेन की आपण यायचं आहे, आपल्या आदर सन्मान निमित्तानं स्वीकारायचा आहे. रोहित ठाकूर सोशल मीडिया पासून अगदी संपूर्ण खेळाडूंपर्यंत इत्तमभूत माहिती ज्यांनी पोहोचवली आणि हे आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता चिरनेर गावासाठी फक्त मला करायचं आहे असे रोहित ठाकूर या तरुणाचा आपण यथोचित मानसन्मान करतोय. बंटी शेठ कारपाटील याच्या शुभ हस्ते. लाईव्ह स्पर्धा आणि लाईव्हला नेट महत्वाचं आहे. नेटची गरज होती. नेटचे सर्व सुशांत पाटील याने एक फोन केला आणि संपूर्ण हे 3 दिवसाचं नेट आम्हाला त्यानं कुठलाही मानधन न घेता दिल्याबद्दल सन्मान्य सुशांत पाटील यांचाही आम्ही याने आदर सन्मान करतोय. मी विनंती करेन सुशांत पाटील यांना की आपण ही आपला आदर सन्मान स्वीकारायचा आहे. सुशांत पाटील बीजेपीचे नेते आणि सानव वारे टीम सुशील पाटील आपण यायचं आहे. आपलं हे आदर सन्मान या निमित्ताने केलं जाईल. भारतीय जनता पार्टीची दमदार युवा नेतृत्व म्हणजे ज्यांची एक वेगळी ओळख आहे आणि या चिरनेर प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वासाठी ज्यांनी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आणि तरुणांच्या हृदयावर ज्या खरं तर नावाची एक वेगळी ओळख, वेगळी छाप, छोट्या नावांना सर्वांचा लाडका असलेला जे सुशील पाटील यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. बंटी शेठ कारपाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. आपलं फार मोठं योगदान या स्पर्धेकरता राहिलंय. 12 संघ मालकांचं योगदान खूप मोठं आहे. मी प्रत्येक संघ मालकाला विनंती करेन, कारण मी आव्हान केलं, मी विनंती केली अनेकांना, पण त्याने पैशाचा न विचार करता आमच्या शब्दाकडे लक्ष देऊन आम्हाला मदत केली. मी पहिलं नाव घेत आहे वामिका अँड अभिज्ञ वॉरियर्स शिवछत्रपती आरशी रांजणपाडा संघाचा संघ मालक तेजस ठाकूर, सूरज ठाकूर आणि निखिल ठाकूर आपण याचा आपला आदर सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि तेजस ठाकूरचं मी मनापासून कौतुक करेन की या व्यक्तिमत्वानं कुठलाही स्वार्थ न पकडता वेळोवेळी आम्हाला गरज लागली त्या वेळी आम्हाला मदत केली ते तेजस ठाकूर. तेजस ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. एका संघ मालकाची ज्यांनी भूमिका स्वीकारली. संघ मालकाला कुठल्याही प्रकारचा फायदा नसतो, पण आपल्या नावासाठी एखादा संघ घेणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे गावासाठी योगदान आवडलं असेल तर संघ मालकासाठी त्या खेळाडूंनी जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात.
तदनंतर श्री योद्धाज रांजणपाडा या स्पर्धेमधला 12वा हा संघ खूप विनवणी केली, त्यावेळी मात्र त्या संघ मालकानं आमच्या विनंतीला मान दिला आणि 15,000 रुपये खर्च करून आपला संघ खरेदी केला. तर संघ मालक जितेंद्र चिर्लेकर आणि अलंकारजी ठाकूर यांनाही विनंती करेन की आपला आदर सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अलंकार ठाकूर यांचा आपण यथोचित मानसन्मान करतोय. ताब्यात विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असं अनेक वेळा त्यांचं भाषण ऐकायला मिळालंय आणि एका संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना आज पाहिलं आणि त्यांचा आपण यथोचित मानसन्मान बंटीशेठ खारपाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा केला जातोय. नेक्स्ट संघ मालक श्री दत्तकृपा कातरपाडा, अविनाश परदेशी, कुंदन परदेशी आणि सौरव परदेशी. आपण यायचा खूप सहकार्य तुमचं लागलं. 15,000 रुपये खर्च करणं हे सोपं काम नाहीये, पण आपल्या गावाप्रती असणारं प्रेम आपण या निमित्तानं दाखवलं. मनापासून तुमचं कौतुक करणं हे आमचं कर्तव्य आहे. 12 संघ मालक पाहायला मिळाले तरी या 12 संघ मालकांनी आपलं नशीब आजवण्याचं काम जरूर केलंय. यंदा अपयश आलं पण पुढल्या वर्षीमध्ये आपण यशस्वी व्हाल या सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. ओवी रायडर्स मूलपाडा, खऱ्या अर्थानं संघ मालक दीपक चव्हाण सर्वात पहिला संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला. तो संघ मालक दीपक चव्हाण आणि संदीप चव्हाण सुद्धा याचं सुद्धा मनापासून कौतुक. वेळोवेळी ज्या वेळी आम्हाला गरज लागली त्यावेळी संदीप चव्हाणनं आम्हाला सहकार्य केलं. गत वर्षामध्ये उरण प्रीमियर लीग मध्ये एका संघाचे संघ मालक राहिलेत. त्यानंतर विवेक हातनोळकर यांच्या नेतृत्वाखाली दादांनी संघ बांधला, पण अजूनही त्यांच्या चिमुरड्या ओवी असतील सर्व मुली अजूनही जाग्या आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा विशेष मी कौतुक करेल. जेव्हा आपल्या मुलांचा चांगला खेळ, आपल्या खेळाडूंचा खेळ चांगला होत होता तेव्हा त्यांना चेअर्स करत होत्या. त्या मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती चिरनेर, संघ मालक कुमार परदेशी, बाजीराव परदेशी यांचे सुपुत्र. खूप सहकार्य कुमारचं आम्हाला लाभलं. खऱ्या अर्थानं डिझेलची व्यवस्था आम्हाला कुमारनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि खूप सहकार्य लाभलं. ते स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती चिरनेर. राजकीय पटलावर ज्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी दरारा, वेगळा आवाज ऐकायला मिळाला. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येकाशी मैत्रीपूर्वक नातं जे पाहायला मिळालंय अशी बाजीराव अण्णा परदेशी यांच्या नावानं आज संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि परेश परदेशीचं सहकार्य आम्हाला खूप मोठं लागलं, कारण ज्या वेळी काय खेळपट्टी आखायची होती त्यावेळी मात्र त्यानं आम्हाला सहकार्य केलं. कुणाचं नाव जर आमच्याकडून राहून गेलं असेल तर आम्ही दिलगिरी सुद्धा व्यक्त करतोय. छोटं मोठं खरं कार्य, प्रत्येकाची मदत घेऊन आज चेन्नई प्रीमियर लीगचा आपला थरार जरूर पाहायला मिळाला आणि परेश परदेशी यांचा संघ मालक या नात्यानं आपण यथोचित मानसन्मान करतोय. AY खारपाटील, संघ मालक योगेश खारपाटील यांचं सुद्धा योगदान आम्हाला लाभलं. 15,000 रुपये खर्च केला आणि एक संघ खरेदी केला. एक कोणी प्रतिनिधी असेल तरी पण चालेल AY खारपाटील टीमचा. सानव वॉरियर्स, संघ मालक सुशील पाटील आणि अजिंक्य ठाकूरचं मनापासून मी कौतुक करेन की अजिंक्य ठाकूरनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत या प्रीमियर लीग साठी स्वतःची प्रीमियर लीग असं समजून खूप सहकार्य केलंय. अजिंक्य ठाकूर पुढचा कर. सुशील पाटील आणि त्याच्यासोबत अजिंक्य ठाकूर हे दोन्ही या संघ मालक येताना पाहायला मिळतात आणि त्यांचा संघ चॅम्पियन ठरलाय. सानव वॉरियर्स त्यांचं विशेष आपण कौतुक करूयात. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली. KY खारपाटीलची संघ मालक सुद्धा व्यासपीठावर येताना पाहायला मिळतात. दोन्ही संघ मालकांचं आपण विशेष कौतुक करूयात. 12 संघ मालक आज आपल्याला व्यासपीठावर आपला यथोचित मानसन्मान स्वीकारताना जरूर पाहायला मिळतील. चेन्नई प्रीमियर लीग 2024 या पहिल्या पर्वामध्ये आपलं सहर्ष पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चिन्मय कलेक्शन, संघ मालक रुपेश पोपेरकर, खूप सहकार्य आम्हाला त्यांचं पण लाभलंय. प्रतिनिधी कोणी असेल तरी पण चालेल. चिन्मय कलेक्शन रुपेश पोपेरकर यांना सुद्धा विनंती करूया. आम्हाला या स्पर्धेचा बिस्करी पाणी सुद्धा त्यांनी पुरवलाय. चिन्मय कलेक्शनचे मालक रुपेश पोपेरकर. कोणी असेल एखादा प्रतिनिधी तरी पण चालेल किंवा खेळाडू पण चालेल. महाराष्ट्र केक फायटर्स, संघ मालक स्वप्नील म्हात्रे, खूप सहकार्य स्वप्नीचं सुद्धा आम्हाला लाभलं.
स्वप्नील म्हात्रे. केक अनेक होत गेले. केक ही प्रथा तर परप्रांतीयांची आहे, पण आज एक वेगळी ओळख, आपल्या नावाचा एक वेगळा स्वाद प्रत्येक तरुणाला आज ज्यांच्या वतीने दिला जातोय. कोणाचाही वाढदिवस असू देवा, महाराष्ट्र केकच्या पाठी नेहमीच पाठीवर डिजिटल पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. एक वेगळी संकल्पना महाराष्ट्र केकची नेहमी पाहायला मिळाली. अशा आपल्या तरुणाचा इथं स्वागत करत एकदा जोरदार टाळ्यानं महाराष्ट्र केकचे सर्वेसर्व स्वप्नील दादा यांचा आपण कौतुक करूयात. रुद्रांश स्पोर्ट कैलासवासी अंकुश परदेशी वॉरियर्स मनीष मोकल संघ मालक, खूप सहकार्य मनीषने सुद्धा आम्हाला केलं. रुद्रांश स्पोर्ट कैलासवासी अंकुश परदेशी संघ मालक मनीष मोकल. या मनीष नंतर ओके. अद्विक वॉरियर्स संघ मालक संजय पोपेकर. केटीएम स्पर्धेमध्ये सुद्धा संघ मालक आणि आता सीपीएल मध्ये सुद्धा संघ मालक अद्विक वॉरियर्स. एका धाबेसाठी मात्र हा संघ सुपर 3 पासून वंचित राहिला आणि शेवटचा संघ अर्थात यजमान संकल्प आणि अश्वेत वॉरियर्स अभिनव चिरनेर संघ मालक रवींद्र भगत. रवींद्रजी भगत विनंती करूयात, त्यांनी आपला यथोचित मान सन्मान स्वीकारावा. स्वतः असून खिशातले पहिले पैसे टाकावे लागतात आयोजन कमिटीला, त्यानंतर मात्र स्पर्धेला जवळजवळ आपल्या खिशामध्ये टक्के रक्कम असेल तर ती एखादी स्पर्धा पार पडत असते आणि स्वतःच्या खिशातील पैसे टाकून पहिल्यांदा आयोजन करणं फार मोठा सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला अशा अभिनव कला क्रीडा मंडळ सामाजिक संस्था यांचा आपण आभार व्यक्त करूयात. आणि वर्ल्ड बक्षीस वितरणाकडे सेमीफायनल साठी एक टी शर्ट होता, तो सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच टी शर्ट, तो टी शर्ट भेटतोय सानव वॉरियर टीमचा मृणाल पाटील मुन्ना. एक टी शर्ट. टी शर्ट आहे, ट्रॉफी दिली, टी शर्ट. एक षटक टाकत असताना 5 विकेट 2 धाबा ज्या गोलंदाजांना मिळवल्यात, 5 विकेट महत्वाच्या मिळत असताना मुन्ना आणि त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. हे होत असताना टी शर्ट आम्हाला आर्या एंटरप्राइजेस दादर यांच्याकडनं दिलेलं आहे, त्यांचं पण आभार. मी सुरुवातीला म्हणालो की ज्यावेळी त्या समालोचकाला पैशाची गरज होती, पण आम्हासारख्या नवोदित समालोचक जे आयडल राहिलेत, 1990 सालचा काळ सुद्धा गाजवलाय. कित्येक क्रिकेट खेळाडूंची ज्यांना इतंभूत माहिती आहे, क्रिकेटचा दांडगा अभ्यास आहे, ज्यांनी 2010 साली 6 लाखाची टुर्नामेंट सुद्धा समालोचन क्षेत्रामध्ये गाजवली. रेडिओ कॉमेंट्री चिरनेरचा व्हॉइस ऑफ चिरनेर म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो असे समाधान रेवसकरांना विनंती करतोय, ज्यांचा विशेष सन्मान केला जातोय, त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा. नेहमीच उरण प्रीमियर लीग असू दे, चिरनेर प्रीमियर लीग असो, कातलपाडा प्रीमियर लीग असो किंवा चिरनेर क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान ज्या समालोचकाचं राहिलंय आणि ज्यांचं समालोचन ऐकून फक्त आम्ही समालोचन करण्याचा आतापर्यंत तरी प्रयत्नच करतोय असे आमचे मामा समाधानजी रेवसकर. एकदा जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूयात. व्हॉइस ऑफ चिरनेर समाधानजी रेवसकर. हिंदी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि सगळ्या मोठमोठ्या स्पर्धा त्या कालावधीमध्ये राधे एंटरप्राइजेस असेल, समीर शेठ मडवी पुरस्कृत रणजी क्रिकेटची स्पर्धा असू दे किंवा तातात या परिसरातील रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आयोजन कमिटी ज्यांना गाडी घेऊन अगदी घरापर्यंत येत होते आणि ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी अनेक तादाद प्रेक्षक, जवळजवळ 50-60 हजार प्रेक्षक मैदानाच्या बाहेर राहून त्यांचं समालोचन आम्हासारख्या नवदीप समालोचक सुद्धा ऐकलंय अशी समाधानजी रेवसकर त्यांचा यथोचित मानसन्मान करण्यात आलाय. आता ज्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे तो 16 म्हणजे बक्षीस वितरण. प्रथमतः अंतिम सामना सानव वॉरियर्स विपक्ष ओव्ही रायडर्स. या सामन्यामध्ये सानव वॉरियर टीमचा कर्णधार जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय फॉर्मामध्ये होता
महागणपती संघाचा एक अतिशय आक्रमक फलंदाज ऋषिकेश नारंगीकर बाद झाल्यानंतर संघाचा डाव ज्या खेळाडूने सावरला आणि खऱ्या अर्थाने एक चांगला स्कोर ओव्ही रायडर्स संघासमोर उभारला आणि मात्र तो स्कोर ओव्ही रायडर्स सर पार करू शकला नाही, तर त्या सामन्याचा खरा शिल्पकार ठरला ज्याने अतिशय आक्रमक असा खेळ केला तो एक अनुभवी असा खेळाडू मिस्टर ओमकार पाटील. कम ऑन द स्टेज. सामनावीर एक टी शर्ट ट्रॉफी मिस्टर ओमकार पाटील. ओमकार पाटील महत्वाच्या सामन्यामध्ये ऋषी नारंगीकर बाद झाल्यानंतर अतिशय चांगली कामगिरी केली. महत्वाच्या शेवटच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरलाय आणि सानो वॉरियर्स या संघाला महत्वाचा विजय सुद्धा मिळवून दिला आणि तो खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूयात ओमकार पाटील या खेळाडूचं, ज्याला ब्रँडेड टी शर्ट 18 सामनावीराचा किताब दिला जातोय. चिरनेर प्रीमियर लीग मध्ये सानो वॉरियर्स संघातून खेळत असताना आपल्या संघाला प्रथम क्रमांक मिळालाय, कसं वाटतंय? बरं वाटतंय. पूर्णपणे आयोजन कमिटी अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांचं हे पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढं भव्यदिव्य आयोजन, चिरनेर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटी आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? प्रयत्नाबद्दल मी त्यांना हॅट्सअप करतो, कारण असं आयोजन कधी उरणमध्ये झालं नाही. मी तर प्रथम खेळलो असं डे नाईट स्पर्धा. चिरनेर प्रीमियर लीग खेळत असताना अशी कोणते नवीन खेळाडू मैदानाच्या समोर मैदानाच्या आतमध्ये दिसले की आता त्यांचा खेळ पाहत असताना चिरनेरचं फ्युचर त्यांच्याकडे सेफ आहे असं कुठले खेळाडू दिसलेत का? नवदीप खेळाडू आर्यन नारंगीकर आणि सुजल फोपेरकर हे दोघं आहेत ना, खूप पुढे जातील, फक्त कष्ट करायला पाहिजे त्यांनी. हे होते आमचे ओमकार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना सांगितले की आता फ्युचर या दोन्ही खेळाडूंकडे आणि चिरनेर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार सुद्धा चांगला पाहायला मिळेल. विपुल स्पर्धा जेव्हा अभिनव मित्रमंडळाच्या वतीने डिक्लेअर केली तेव्हा मी 8 खेळाडू जे नवोदित खेळाडू आहे भविष्यामध्ये चिरनेरसाठी त्यांचा फायदा होईल या उद्देशानं मी 8 खेळाडूंची निवड केली होती आणि त्यामध्ये माझ्या पर्सनल नंबरवर मी सगळ्यांना म्हणजे ग्रुपवर जवळजवळ 400-500 लोक आहेत आमच्या चिरनेर क्रिकेटच्या, त्यांना विनंती केली होती की आपला आवडीचा खेळाडूला आपण वोटिंग करा. आणि मित्रांनो खंत वाटते ज्याप्रमाणे राजेंद्र भगतनं एवढं मोठं आयोजन केलं होतं त्या आयोजनामध्ये आपला प्रतिसाद कमी होता आणि वोटिंगमध्ये सुद्धा फक्त या स्पर्धेमध्ये तब्बल 156 खेळाडू खेळले, वोटिंग फक्त 44 लोकांनीच केली आणि त्यामध्ये 19 मतदान ही सुजल फोपेरकरला मिळाली आणि मी त्याला 1111 रुपयाचं बक्षीस लावलं होतं. ते बक्षीस इथं सुपूर्द करतो. मी विनंती करीन विकास मात्र की आपल्या शुभ हस्ते बेस्ट रायझिंग क्रिकेटपटू भविष्य चिरनेरचं सुजल फोपेरकर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुजल फोपेरकर सर्वांचा आवडीचा खेळाडू जरूर ठरलाय. ठीक आहे, राजकीय पटलावर आपण कदाचित मतदान करत नसाल काही बात नाही, पण क्रिकेटमध्ये मगातपासून आल्यानंतर एकच आवाज येत होता सोन्या 50-50 आणि आज या नावाचा ब्रँड जयेश पाटील महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये चतुर्थ हिंदकेसरी बैलांचे समर्थक आमचे सुजल फोपेरकर यांचे पिताश्री सोन्या बैलाचे कट्टर समर्थक 50-50 जयेश पाटील आणि ते सुद्धा स्वतः येतात. एका पित्यासमोर आपल्या पुत्राचा सन्मान हा जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा सन्मान आहे. त्यामुळं आपण सुजल फोपेरकर याला 1100 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करतोय. प्राइड ऑफ चिरनेर टेनिस क्रिकेट फ्युचर, चिरनेर टेनिस क्रिकेटचं फ्युचर म्हणून सुजल फोपेरकर पाहिलं जातंय. एकंदरीत चिरनेर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटी आणि आयोजनाबद्दल काय सांगशील सुजल? आयोजन तर एक नंबर आहे. खेळत असताना असे कोणत्या अनुभवी खेळाडू आहेत जो काळ चिरनेर टेनिस क्रिकेटने गाजवला? राजू चिर्लेकर असतील, नमस्ते मोकल यांनी त्यांचा काळ गाजवला, पण अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्हाला चांगले प्लॅटफॉर्म भेटत गेले, प्रीमियर लीग वाढत गेल्या, रणजी क्रिकेट स्पर्धा वाढत गेल्यात. हे करत असताना नवीन जे खेळाडू फक्त एक षटकार मारल्यानंतर लगेच त्यांची रील्स येते, षटकार मारल्यानंतर लिस्ट टाकत असतात, पण जे प्लॅटफॉर्म मिळतोय याचा कुठपर्यंत फायदा तुझ्या संघाला करून देशील? देण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. आणि सध्या थोडासा डाऊनअप चालू आहे चिरनेर संघाचा. जो संघ मागील 2-3 वर्षामध्ये चांगली कामगिरी केली त्या संघातून खेळण्याला जर संधी मिळाली तर किती टक्के योगदान असेल तुझं? 100%.
हे होते सुजल पोपेरकर, अतिशय चांगली कामगिरी, त्याला पण फ्युचर साठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि एक नवीन चेहरा आणि सोन्या बैलाचे मालक जयेश पाटील यांचे आमचे समर्थक, सोन्या बैलाचे फॅन आमची साहिल पोपेरकर यांची पिताश्री आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट प्राइज 12 संघ आणि 12 संघामध्ये पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये गेलेला संघ महाराष्ट्र केक फायटर्स. संपूर्ण दिवस डे नाईट स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवली, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक अशा तिहेरी भूमिकेमध्ये आपल्या संघाला सुपर 3 मध्ये येण्यामध्ये ज्याचा मोलाचा सहभाग राहिला तो खेळाडू ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तो खेळाडू आहे महाराष्ट्र केक्स टीमचा शूजचा मानकरी होईल आणि ट्रॉफी, ते नाव आहे मिस्टर विनय गोंधली. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जेव्हा त्याच्याकडे कॅचेस आल्या, जेव्हा त्याच्याकडे चेंडू आले तेव्हा त्यांना अडवलेत आणि आपल्या संघासाठी महत्वाची ज्यानं कामगिरी राखली. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चेन्नई प्रीमियर लीग मध्ये ज्याला ब्रँडेड शूज, एक आकर्षक ट्रॉफी आणि ब्रँडेड टी शर्ट देऊन सन्मान करण्यात येईल. हे शूज आमच्या मंडळाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते संतोष भगत यांच्याकडून देण्यात आले, त्यांचंही मनापासून आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे संघाचा पाठीचा कणा म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. जर क्षेत्ररक्षकाने कॅच सोडल्या तर संघाला सुद्धा सामना पराभूत व्हावा लागतो. आणि महत्वाच्या या क्षणाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विनय गोंधळी चेन्नई प्रीमियर लीग मध्ये 12 संघ खेळताना पाहायला मिळाले. 156 खेळाडूंमधून आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक मिळत आहे. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय, कारण प्रथमच चेन्नईमध्ये चेन्नई प्रीमियर लीग स्पर्धा होते. अभिनव मित्रमंडळ यांच्याकडून मी सर्वांना अभिनंदन करतो की चांगली स्पर्धा झाली आणि चांगलं परफॉर्मन्स मी टीमसाठी दिलं. एकंदरीत जर विचार केला तर चेन्नई प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आज 156 खेळाडूतून असे कोणते तुझ्या डोळ्यासमोर खेळाडू आलेत की आता चेन्नई टेनिस क्रिकेटचं फ्युचर त्यांच्याकडे सेफ असू शकते? विवेक हातनलकर, ऋषी नारंगीकर. विनय गोंधळी आणि त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि वलटो पुन्हा एकदा राजेंद्रजी भगत सरांकडे. या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ज्यांना आपल्या गोलंदाजी करत असताना 8 सफलता या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने मिळवल्या, स्वतःला आपल्या पाण्यातून टीम मध्ये खेळताना सिद्ध केलं आणि अनेक वेळा महागणपती टीम मध्ये खेळताना त्याला पाहिलंय. ते प्राइज असेल एक कूलर आणि स्पॉन्सर पनवेल समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष किरणभाई पाटील यांच्या माध्यमातून ते नाव आहे सानव वॉरियर टीमचा मिस्टर मृणाल पाटील मुन्ना. एका षटकामध्ये 5 विकेट मिळवण्याचा विक्रम सुद्धा ज्याच्या नावावर राहिला आणि मृणाल ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एक टावर फॅन आणि त्याच्यानंतर आकर्षक चषक त्याला देऊन सन्मानित करण्यात येते. उत्कृष्ट गोलंदाज मुन्ना. एकंदरीत 12 संघ खेळलेत, 156 खेळाडू खेळताना जरूर पाहायला मिळाले आणि त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. टेनिस क्रिकेटमध्ये बदल होत गेले. MRI आला, निविया गेला, सिक्सर आला. हे चेंडू होत असताना गोलंदाजांची कत्तल होत गेली, जिथं प्रत्येक गोलंदाजाला कधी 25, 22 धावा आल्यात. अशा परिस्थितीमध्ये चेन्नई प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस मिळतंय. किती आनंद झालाय? आनंद तर खूपच झालाय, कारण 2 वर्षानंतर बेस्ट बॉलरचा किताब मला मिळालाय. चेन्नई प्रीमियर लीगचं हे एकंदरीत आयोजन पहिल्या वर्षामध्येच अतिशय शानदार आयोजन, प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावर नाव कोरलं. अभिनव मित्रमंडळासाठी काय सांगशील या संपूर्ण कमिटी बद्दल? कमिटी ते गावातलीच आहे, कमिटी खूप चांगली आहे. आणि एकंदरीत खेळत असताना सानव वॉरियर संघाला सुद्धा प्रथम क्रमांक मिळालाय. जे संघ मालकांनी तुझ्यावर विश्वास दाखवलाय, संघ मालकांबद्दल आणि संपूर्ण ऑल आउट टीम बद्दल काय सांगू शकतोस? संघ मालक अजिंक्य ठाकूर यांनी मला नेहमीच सपोर्ट केलेला आहे. हे होत्या मुन्ना सर्वांचे लाडके जे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलेत. आणि नेक्स्ट पारितोषिक असेल या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज जो खेळाडू 5 सामने या स्पर्धेमध्ये खेळला
आज चिरनेरचं क्रिकेट खेळत असताना ज्यानं स्वतःला सिद्ध केलंय फलंदाजी आणि गोलंदाजी जीवावर आज चिरनेरचं नाव 7 समुद्रापलीकडे ज्यानं नेलं 2 वर्षामध्ये जवळजवळ 30 ते 40 ट्रॉफ्या या गावामध्ये आल्या त्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये 126 धावा ज्यानं उभारल्यात 3 विकेट 141 पॉइंट या स्पर्धेमध्ये ठरतो उत्कृष्ट फलंदाज चिरनेर गावचा अष्टपैलू खेळाडू मिस्टर ऋषिकेश नारंगीकर. चिरणे टेनिस क्रीड मधील रणमशीन चिरणे टेनिस क्रीड मधील एक युवा धडाकेबाज म्हणून खेळाडू ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ऋषी नारंगीकर आपल्या नावाचा ब्रँड ज्यानं बनवलाय चिरणे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपलं नाणं ज्यानं खणखणीत वाजवलंय आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाच्या बॅट मधून लांब लचक षटकार चौकार महत्वाची गोलंदाजी राहिलंय आणि टावर फॅन आकर्षक चषक आणि एक ब्रँडेड ट्रॉफी देऊन ऋषी नारंगीकर या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे. अतिशय चांगली कामगिरी ज्या खेळाडूची पाहायला मिळाली यंदाच्या हंगामामध्ये मोठमोठ्या स्पर्धा ज्यांना गाजून सोडल्यात आणि व्यावसायिक पटलावर खेळताना सुद्धा गावदेवी गावठाण विनोदपूर गावठाण या संघातून ज्यांना चांगली भूमिका साकारली असा ऋषी नारंगीकर ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 12 संघातून उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस मिळाले. ऋषी किती आनंद झाला? आनंद तर भरपूर झाला कारण आमच्या टीमला पाहायला गेलं तर भरपूर जण बोलायचे की कागदावरची टीम आहे आणि आमच्या म्हणजे मेन गोष्ट सांगायला गेलं तर संघ मालक आम्हाला बोलले होते ऋषी तू 100% आपट ठेवायचं काम कर आपला संघ चांगला आहे पोरा बोलमी चांगले आहेत सुशांतदा बोला तर आणि छोटा बोला होता तुम्ही फक्त गेम चांगला केला बस आणि विक्की श्रेयश यांचा फुल सपोर्ट होता आमच्या टीमला जाम मेहनत घेतली आणि सांगायचं गेलं तर काय बरेच जण बोलते सिरीजसाठी खेळते सिरीजसाठी नाही खेळत स्वतःला सिद्ध करते इथं खेळण्यासाठी आपली इतकी आहे बोलू जाम जण बोलत होती माझ्या तोंडावर पण बोलली आणि आपलं वाईटाव नका राव कारण चिरनेरचा गाव आपल्या खेळाडू चांगले आहेत याच्यातून खेळाडू निघतील तेच आम्ही पुढे नेऊ आम्ही काय कोणाच्या वशिलीवर खेळत नाही इथं खेळ दाखवतो आणि खेळतो बोलणारे रास आहेत आम्ही करणारे आहात. ऋषी एक छोटासा प्रश्न आहे ही स्पर्धा होण्याकरता 2 ते 3 वर्ष अनेक जणांनी प्रयत्न केला पण यंदाच्या हंगामामध्ये अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळांना हे शिवधनुष्य पेललं हे पेलत असताना चिरनेरच्या खेळाडूंनी जसा पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही तर संपूर्ण खेळाडूंना काय सांगशील की जर पुढल्या वर्षीमध्ये चिरणे प्रीमियर लीग जर आपल्याला करायची असेल तर कशा रीतीने प्रतिसाद द्यायला पाहिजे? निश्चित बोलेन की आता जास्तीत जास्त यंग खेळाडू सुद्धा येत चालत नवीन चांगले परफॉर्मन्स देतात विचार पडतात की कोणाला घ्यायचं कोणाला बसवायचं तर पब्लिक जास्त बोलत की हा खेळतो चांगला पण जेव्हा मैदानावर येते ना तेव्हा त्याला सुचते आता बरेच सामने झाले कोणाचे नाव नाही घेऊ शकत काय बोलू शकत नाही ते पण सुद्धा चांगली गोलंदाजी करतात आता मागे सामना आम्ही हारलो असे पब्लिक बरेच वेळेला बोलवते तर पुन्हा एकदा तेच चुका घडता कामा नाही जे नवीन खेळाडू घेतात त्यांना मी पहिले सांगेल तुम्ही ज्या चुका घडतो ना त्या सुधारण्याचं काम करा आणि जास्त मेहनत घ्या नवीन खेळाडू तुम्ही प्रॅक्टिस करा सराव चांगला करा तेव्हाच तुम्ही पुढे जाल तुम्ही दिसाल तेव्हा चमकाल. हे होते ऋषी नारंगीकर. पुढल्या वर्षामध्ये जर खेळाडूंनी सर्व चिरनेरच्या प्रेक्षकांनी जर एकत्र येऊन हे आयोजन करण्याचा जरी प्रयत्न केला तर हे आणखीन भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळेल. खेळाडूंनी फॉर्म भरले नाहीत वारंवार आयोजक सांगत होते की फॉर्म भरा. ज्या स्पर्धेमध्ये सिरीजसाठी बाईक होती आयोजन कमिटीला कुठल्याही प्रकारचं सहकार्य राहिलं नाही त्यामुळे आयोजन कमिटीने सुद्धा काही निर्णय घेतले त्यामुळे तुमच्या जर 100% एफर्ट असला प्रयत्न असले तर पुढल्या वर्षी सुद्धा एवढ्याच उत्तम दर्जाचं आयोजन पाहायला मिळेल. पण पुन्हा एकदा जर आयोजन आवडलं असेल तर अभिनव मित्रमंडळासाठी एकदा जोरदार टाळ्यांना प्रतिसाद द्या. या स्पर्धेमध्ये 12 संघांना सहभाग घेतलाय आणि 12 संघांमधील जर बघितलं 3 संघ अंतिम फेरीमध्ये आले. पहिल्या दिवसामध्ये महाराष्ट्र केक्स दुसऱ्या दिवसामध्ये सानव वॉरियर्स आणि तिसऱ्या दिवसामध्ये ओव्ही रायडर्स. पण खऱ्या अर्थानं एक लकी कॅप्टन आणि लकी खेळाडू म्हणून ज्याला कित्येकानं संबोधलं चिरनेरमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पहिला पराक्रम बाहेर स्पर्धेमध्ये करणारा खेळाडू केटीएम स्पर्धेमध्ये लगातार 2 वेळा मालिकावीर किताब ज्या खेळाडूने मिळवला आणि 1 चेंडू 1 धाव डिफेंड करणारा संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तो संघनायक मालक स्वप्नील म्हात्रे यांचा महाराष्ट्र केक फायटर्स सर्व टीम यायचे सर्वांनी या. महाराष्ट्र केक्स
संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला स्वप्नील म्हात्रे आणि संपूर्ण टीम आपल्याला व्यासपीठावर जरूर पाहायला मिळते. अतिशय चांगली कामगिरी लकी चा म्हणून खेळाडूकडे पाहिलं जातं. प्रफुल्ल ठाकूर कळंबुसरे यांच्या वतीनं आम्हाला ही ट्रॉफी दिली, त्यांचं या निमित्तानं मनापासून आम्ही आभार मानतोय. प्रफुल्ल ठाकूर. संघाचे कॅप्टन आपल्याशी जॉईन होतील. इथं उल्लेखनीय कामगिरी केली 12 संघामधून एका बक्षिसाचं पात्र ठरलात आपण. कसं वाटतंय एकंदरीत स्वप्नील? एक 2-3 गोष्टी सांगतोय मी. राजेंद्र भगत यांनी जो मनोगत व्यक्त केला खूप भावनिक होता तो. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आम्ही ओळखतो, एवढ्या जवळचे आमचे मित्र दादा आहेत ते. सर्व संघांना 12 संघांना मी विनंती करतोय, ह्या वर्षी याने आयोजक केलंय अभिनव मित्रमंडळाने, पुढल्या वर्षी कोणीही करू दे, ह्या वर्षी त्यांना आपण सपोर्ट नाही केला म्हणून त्यांनी माघार घेतले. पण जो कोणी पुढल्या वर्षी करेल त्यांना 100% सपोर्ट करा, तरच ही टुर्नामेंट याच्या पुढे होत राहील, नाही तर होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट एक सांगतोय, ऑक्शन चालू होता त्यावेळी मला बरेच जण बोलत होते केपीएल भरतोस का, केपीएल भरतोस का, केपीएल भरतो. माझ्या संघामध्ये 7 खेळाडू हा फक्त कातरपाड्यातले आहेत. इथपर्यंत नेण्याचं ज्यांचा मोठा योगदान आहे तो फक्त कातरपाड्यात मुलांनीच केलेला आहे, तेव्हाच मी इथपर्यंत आलोय. तिसरी गोष्ट एक सांगू शकतो, माझ्या 13 जे खेळाडू आहेत त्या 13 खेळाडूमध्ये एकही खेळाडू असा नाही की तू चिरनेरच्या 15 मध्ये बसतोय. सगळ्या यंग खेळाडूंना मी संधी देऊन त्यांचं विघ्नेश असू दे, विनय असू दे, यांच्या सगळ्यांना मी चान्स दिला आणि त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स दाखवला, तेव्हाच आम्ही इथपर्यंत आलो, नाही तर आमची एवढी ताकद पण नव्हती. तर मी या माझ्या सगळ्या टीमला मी अभिनंदन करतो, सगळ्यांचे आभार मानतोय की तुम्ही यापुढे असाच खेळ करा. चिरनेर टीम मध्ये आपली जागा निश्चित करा. निश्चित करण्यासाठी खूप मेहनत आहे. चिरनेर गाव खूप मोठा आहे, खूप खेळाडू तयार होत आहेत, त्यातले तुम्ही आहात. पुढल्या वर्षी माझ्या टीम मधले कमीत कमी 2 खेळाडू तरी चिरनेर टीम मध्ये बसतील याची मी अपेक्षा करतो. अभिनव मंत्रिमंडळाचे मी खूप खूप आभार मानतोय की आपण एवढा मोठा आयोजन केलंय, एवढं मोठं आयोजन डे नाईटचं. पुढल्या वर्षी डे नाईट होईल की नाही माहित नाही, पण डे तर कोणतरी ऑर्गनाईज करेल, पण डे नाईटचा हा एवढा मोठा जो आयोजन आहे हा करील की नाही माहित नाहीये. पण अभिनव मित्रमंडळाने ही पहिल्याच फेरीत एवढा मोठा आयोजन केला, त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. हे होते स्वप्नील म्हात्रे. समाजामध्ये वावरत असताना तुमच्याकडे पैसा असेल तर पैसा द्या, वेळ असेल तर वेळ द्या, अक्कल असेल तर अक्कल द्या, आणि यापैकी काहीच नसेल तर किमान शांत बसून विनाकारण समाजकार्यामध्ये समाजकंटक म्हणून वावरू नका. हे सातत्यानं उपदेश आमच्या अलंकार ठाकूरने सांगितले. त्यामुळे एखाद्या चांगल्या कार्याची होत असेल तर त्याच्यामध्ये जर आपल्याकडे काही नसेल तर कमीत कमी आपण शांत बसून ते कार्य फक्त पाहत बसा. जाऊया आपण पुन्हा एकदा राजेंद्रजी भगत यांच्याकडे. पहिली मीटिंग झाली होती. पहिल्या मीटिंग मध्ये मी सांगितलं की मी एकच वर्षी स्पर्धा भरवेल, फक्त सुरुवात करून देईन, परत देणार नाही. आणि मी विपुल सर एक अभिमान, मी अभिनव मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धा भरवली. ज्या ज्या वेळी कुठले नियम बनवले, कुठल्या अडचणी आल्या, प्रत्येक वेळी मी 12 संघ मालक 12 कर्णधार यांना सगळ्यांना बोलवलं. कुठलाही नियम त्यांच्यावर मी कधी लादला नाही. जे जे काही गोष्टी घडल्या 12 संघ मालक 12 कर्णधार यांना प्रत्येक वेळी मी विचारलं आणि त्यांच्यानुसार इव्हन सामना 5 षटकांचा पाहिजे की 4 षटकांचा, त्यावेळी त्यांचा आम्ही ऐकून काही गोष्टी केल्या. म्हणून ही स्पर्धा आज चांगल्या प्रकारे संपन्न झाली. आणखी एक, या स्पर्धेला मी 0ने सुरुवात केली मंडळाच्या वतीनं. कुठलाही पैसा माझ्याकडे नव्हता, पण मला खात्री होती की माझ्यावर किंवा माझ्या मंडळ प्रेम असणार आणि ते मला मदत करतील, आणि ती मदत मला अनेकांना केली. त्याबद्दल त्या सर्व दानशूर व्यक्तींचं मी मनापासून अभिनव मित्रमंडळाच्या वतीनं आभार मानतोय. या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. आजचा लॉस होता, आम्हाला खात्री होती की 4 संघ तुल्यबुल्य, पण की आजच्या लॉस मध्ये हा संघ सुपर 3 मध्ये जाईल. कारण सध्याच्या घडीला
त्या संघाचा संघनायक हा अतिशय इन्फॉर्म खेळाडू आहे. महागणपती चिरनेर संघ असू द्या किंवा अनेक मोठे खेळताना आपण त्याला बघितलंय, संपूर्ण स्पर्धा त्याने गाजवल्यात. तो संघ अर्थात साहिल चव्हाणचा या स्पर्धेमध्ये ठरतोय. ओव्ही रायडर्स रोख रक्कम 5 मानकरी आणि भव्य दिव्य ट्रॉफी पूर्ण संघ यायचा आहे. ओव्ही रायडर्स मिस्टर साहिल चव्हाण अँड टीम. ओव्ही रायडर्सला समर्थन करणाऱ्या सर्व चिमुरड्या सुद्धा या, ज्या संध्याकाळपासून आल्या होत्या, ज्यांच्या मुलांचा ज्यांच्या खेळाडूंचा खेळ जसा होत होता, जेव्हा षटकार आले चौकार आले तेव्हा त्यांचा डान्स त्यांची अदा जरूर पाहायला मिळाली. या सर्व चिमुरड्या सुद्धा या व्यासपीठावर अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि उपविजेता संघ ठरलाय ओव्ही रायडर्स. संघ मालक संदीप चव्हाण, दीपकजी चव्हाण आणि कर्णधार साहिल चव्हाण. विशेष तुमचं अभिनंदन आम्ही करतोय. संपूर्ण स्क्वॉड आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. उरण प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये ज्यानं 4 चेंडूवर 4 षटकार मारण्याचा विक्रम केला. मागील 2 वर्षामध्ये महागणपती चिरनेर संघातून ज्या खेळाडूची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलताना पाहायला मिळाली आणि चांगली कामगिरी ज्या संघाच्या माध्यमातून साहिल चव्हाणचा संघ ठरलाय उपविजेता. क्रमांक ट्रॉफी नंदू गावडे यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेले आहे. त्यांचंही मनापासून आभार. संदीप चव्हाण यांना आपण विनंती करूयात, आपल्यासोबत ते जोडले गेलेत. उरण प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा दादाने एक संघ घेतला होता. क्रिकेटची प्रचंड आवड आहे. चिरनेर टेनिस मधील एक माजी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि समाधानजी रेवस्कर यांनी सांगितलं की आता कोचाध्यक्ष कोच म्हणून सुद्धा भूमिका आपण साकारायची आहे. एकंदरीत सर्व चिरनेर प्रीमियर लीगचा हा खेळ खेळत असताना किंवा आपण एक संघ मालक हे होत असताना चिरनेर प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये ज्या खेळाडूंचं समर्थन सुद्धा पाहायला मिळालं नाही, काही खेळाडूंनी फॉर्म भरले नाहीत, संपूर्ण ऑल आउट चिरनेरकरांच्या वासेनं काय सांगाल? प्रथमतः मी तर राजेंद्र भगत अभिनव मित्रमंडळ यांचे धन्यवाद मानतो की यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि एवढं मोठं यशस्वी आयोजन करून दाखवलं आहे. त्याबद्दल मी अभिनव मंडळाचे धन्यवाद करतो आहे आणि सर्व चिरनेरचे यंग खेळाडूंना एवढीच विनंती करतो आहे की जर का एखादी चिरनेर प्रीमियर लीगसारखी स्पर्धा होत असेल ना, या स्पर्धेला आपल्याकडनं जेवढं सहकार्य करता येईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच आणि गावाच्या टीमसाठी जर खेळायचं असेल ना तर सर्वांनी 100% योगदान द्यायचा प्रयत्न करा. बस हे होते आम्हा सर्वांचे एक माजी खेळाडू संदीपजी चव्हाण यांचं आपण मार्गदर्शन ऐकलं. प्रत्येक आयोजन कमिटीला किंवा आयोजकाला ठाऊक असतं एका संघाला एका गावाला एकत्र करणं फार कठीण असतं, पण हे शिवधनुष्य पेललंय. उरण प्रीमियर लीगचे 3 पर्व पाहिलेत. 3 पर्वामध्ये 3 वेगवेगळे आयोजक पाहायला मिळालेत. आम्ही जासे प्रीमियर लीग सुद्धा पाहतो. यंदा 6वं वर्ष आहे. 6व्या वर्षामध्ये पुन्हा 4 आयोजक झालेत आतापर्यंत. त्यामुळं जर स्पर्धा आपल्याला अशी सुरळीत पार पाडायची असेल तर आपण एकत्र राहणं, गावाची एकी फार महत्वाची आहे. आणि वळतो आपण पुन्हा एकदा राजेंद्रजी भगत सरांकडे. या स्पर्धेमध्ये बेस्ट कॅप्टन या कॅप्टनसाठी आदित्य पाटील यांच्याकडनं एक आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये जो चांगला खेळ करेल आणि स्पर्धा गाजवेल तो बेस्ट कॅप्टन साठी ट्रॉफी आणि विनिंग कॅप्टन साठी एक सोन्याची गणपतीची मूर्ती स्वप्नील पाटील अर्थात बंटी यांच्याकडनं. तर तो जाते पारितोषिक चिरनेरचा अष्टपैलू खेळाडू मिस्टर ऋषिकेश नाळंगीकर. क्या बात आहे. आणखीन काय डेडिकेशन असावं स्पर्धेमध्ये. अफलातून एक आगळा वेगळा हे बक्षीस जरूर पाहायला मिळतंय. बंटी शेठ यांच्या माध्यमातून सोन्याची गणपतीची आपल्याला एक मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच्यासोबत एक आकर्षक ट्रॉफी देऊन ऋषी नारंगीकर चिरनेर ग्रामस्थांच्या गावातील सर्वांच्या मनातील आवडीचा खेळाडू म्हणजे खेळाडूकडे पाहिलं जात आहे. ज्या खेळाडूंना व्यावसायिक दर्जा सुद्धा आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा निर्माण केलाय असं ऋषी नारंगीकर ठरलाय बेस्ट कॅप्टन. आणि त्याला मात्र सोन्याची गणपतीची मूर्ती देऊन आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्याला सन्मान करण्यात येत आहे. ऋषी खेळाडू सुद्धा उत्तम दर्जाचा, ऋषी समालोचन सुद्धा चांगलं करतोय
आणि ऋषी एक चांगल्या दर्जाचा सुद्धा मित्र आहे, त्यामुळे ऋषीची एक वेगळी ओळख आहे. एकंदरीत एक आगळं वेगळं बक्षीस, सोन्याचं गणपती, एक आकर्षक ट्रॉफी मिळते. किती आनंद झाला ऋषी? आनंद भरपूर झाला. म्हणजे खूपच आनंद झाला की आम्ही चॅम्पियन झालो, त्याचा मला खूप आनंद झाला. आणि आमचे स्पॉन्सर सुशील पाटील आणि सुशांत पाटील म्हणजे एक बिग, तुम्ही फक्त चॅम्पियन व्हा. आणि आमच्या टीमला सांगितलं तुमची फक्त काय चॅम्पियन झाले काय खावायची ती सांगा फक्त. सुशांत पाटील इथे असते तर आता खूप मजा आली असती. विकी तर सपोर्ट खूप आहे. श्रेयस संपूर्ण बोलर स्क्वॉड फुल सपोर्ट केलेला आहे. तर आनंद भरपूर झालेला आहे. आणि सिरीजचं सांगता असे बऱ्याच सिरीज घालवल्यात, ते काय टेन्शन काय मनात आम्ही धरत नाही. आम्ही चॅम्पियन झालो, खूप आनंद झालाय. हे होते ऋषी नारंगी. अभिनंदन ऋषी, अतिशय चांगला खेळ राहिला. प्रत्येक खेळाडू सिरीज साठी खेळत नसतो. काही खेळाडू ऋषी नारंगीकर सारखे असतात जे गावासाठी, त्याच्या नावासाठी आणि स्वतःच्या संपूर्ण आवडत्या प्रेक्षकांसाठी खेळत असतात. त्यामुळे ऋषी नारंगीकर साठी एकदा जोरदार टाळ्यांना आपण ऋषीचं सुद्धा स्वागत करूयात. नक्की ऋषीने मनोगत व्यक्त केलं, खरी गोष्ट आहे. कारण सानव वॉरियर संघानं जेव्हा ऑक्शन सोहळ्यामध्ये ओंकार पाटील याच्यावर जास्त बोली लावल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की आता बाकी खेळाडू 500 रुपयामध्ये घ्यायला लागतील. त्यावेळी वाटलं की सानव वॉरियर्स टीम एकदम डल असेल, पण जी टीम बनली ती टीम आज चॅम्पियन झाली. हे क्रिकेट असतं, हे प्रीमियर लीग असतं. त्यानंतर चिरनेरचं क्रिकेट असू द्या, चिरनेर गावाचं सामाजिक कार्य असू द्या, या प्रत्येक कार्यामध्ये ज्यानं स्वतःला झोकून दिलं आणि सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न केला. एक उत्तम समालोचक निवेदक समाधान रेवसकर यानं मालिकावीरसाठी 11,111 रुपयाचे पारितोषिक आणि आयोजकांच्या वतीनं एकविरा ट्रान्सपोर्टचे मालक सन्मानित सौरव नार्गेकर यांच्या वतीने एक आकर्षक दर्जाची सायकल या स्पर्धेला मालिका. कदाचित तिथे गाडी असती पण प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे गाडी असू द्या. पुढच्या वेळी कोण नेक्स्ट भरवेल स्पर्धा तर ते पारितोषिक जाते. ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 सामने खेळला, 118 धावा आणि 5 विकेट, 30 पॉइंट म्हणजे एकूण झाले पॉइंट 148. कमी काळामध्ये आणि कमी वेळामध्ये जे नाव आज अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलं. मग अशी विपुलने सांगितलं, उरण प्रीमियर लीग मध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार, बेलदार समाजाच्या अनेक स्पर्धा होत्या त्यामध्ये अनेक अर्धशतक आणि सध्या महागणपती टीमचा 20 स्फोटक आक्रमक सलामीवीर ठरतोय मालिकावीर मिस्टर साहिल चव्हाण. समाधान नमस्कार आपण या. एक काळ संतोष चव्हाण, संदीप चव्हाण, दीपक चव्हाण, सुनील मोहिते, काशीनाथ मोहिते, रोहिदास मोहिते या सर्वांना गाजवला. त्यांच्या पायाला पाऊल ठेवून त्यांचा परिवारातील कोहिनूर हिरा साहिल चव्हाण ठरतोय मालिका. रोख रक्कम 11,111 आणि आकर्षक सायकल आणि ट्रॉफी आकाश गरज धाकटुजी यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफी मालिकावीर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक समाधानजी रेवसकर यांना सुद्धा आपण विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते 11,000चा कॅश प्राइज देण्यासाठी आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याच्या बॅट मधून लांब लचक षटकार आलेत, अनेक सारी गोलंदाजी करत असताना ज्यांना विकेट मिळवल्यात. साहिल चव्हाण ठरलाय सर्वोत्कृष्ट खेळाडू. चेन्नई प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये एक नवीन चेहरा. साहिल, एकत्रित कसं वाटतं या बक्षीस मिळाल्याबद्दल? छान वाटते बक्षीस मिळालं. आज तुझे वडील असतील, तुझे काका असतील आणि तुझ्या घराण्यातील चव्हाण हे सर्व खेळाडू आजी माझी ज्यांचा आदर्श तुला पाहायला मिळतोय, तू एकंदरीत हे डेडिकेशन कोणाला देऊ शकतोस? सर्वांना. आणि जो चांगला खेळ राहिला हे होत असताना ओवी सोबत तिच्या सर्व मैत्रिणी सुद्धा डान्स करत होत्या आणि तुम्हाला समर्थन करत होता, त्या मुलींबद्दल काय सांगशील? त्यांचा सपोर्ट होता. हे होते साहिल चव्हाण ज्याला मात्र सर्वोत्कृष्ट खेळाडू हे बक्षीस मिळाल्या. रोख रक्कम 11,000 आणि स्पोर्ट्स सायकल देऊन आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करण्यात येत आहे. एक ब्रँडेड आपल्या टी शर्ट त्याच्या हातामध्ये पाहायला मिळते. एक आगळं वेगळं आयोजन आणि या स्पर्धेतील या स्पर्धेमध्ये चॅम्पियन रोख रक्कम 30,000 रुपये आणि स्वर्गीय
तुळशीदास कृष्णाजी चिर्लेकर यांच्या स्मरणार्थ जितेंद्र चिर्लेकर याने एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी जी आम्हाला दिली, त्या ट्रॉफीचा मानकरी होतोय. 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होते, 11 संघांवर मात केली आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय संघ मालक अजिंक्य ठाकूर सुशील पाटील यांचा संघ सानव वॉरियर्स. सर्व प्लेयर सानव वॉरियर्स संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. अतिशय चांगली कामगिरी, भारतीय जनता पार्टीचे युवा दमदार नेतृत्व सुशीलभाई पाटील आणि त्यांचा संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय. जो कागदावर संघ डल वाटत होता, पण कागदावर काही असू दे आम्ही प्रत्यक्षामध्ये हिरो आहोत आणि आज या चिरनेर प्रीमियर लीग मध्ये हिरो सारखी भूमिका ज्यांनी साकारली आणि चिरनेर प्रीमियर लीग मध्ये ऋषी नारंगीकर याच्या नेतृत्वाखाली आज संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. हॅलो अजिंक्य आपण व्यासपीठावर हा अजिंक्य ठाकूर यांना आपण विनंती करूयात. शिरनेर प्रीमियर लीग पहिलं पर्व अभिनव सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने केलेलं आयोजन कमिटी बद्दल आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगाल? प्रथमतः राजा आणि रवी दादाचं खूप खूप आभार. त्यांनी टुर्नामेंट आयोजन केली आणि चांगल्या उद्देशाने आयोजन केलेलं, पण सपोर्ट नाही मिळाला. ती चांगल्या उद्देशाने आयोजन केलेलं, एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला, पण आपल्या खेळाडूंना तो प्लॅटफॉर्म घ्यायचाच नव्हता असं वाटतं या त्यांचा रिस्पॉन्स बघून. त्यामुळं खेळाडूंची पण चुकी आहे, त्यांना प्लॅटफॉर्म नाही पाहिजे तर ते तरी काय करणार. ते आता त्यांनी डिक्लेअर केलं की माझा हा पहिला आणि शेवटचा आयोजन, का तर रिस्पॉन्स नाही म्हणून. हा जर चांगला रिस्पॉन्स असता तर त्यांनी पुढच्या 5 नाही 15 पण वर्ष त्यांनी आयोजन केलं असता, कारण त्याला सपोर्ट तिरंगाच्या शिस्ता पण मिळतोय आणि सपोर्ट पाहिजे होता. पण आयोजन खूप छान झालं आहे. आता रविदा खूप छान, रोशन मोकल 1 नंबर आयोजन, आणि पुढच्या वेळी पण असं आयोजन करून द्यावं अशी माझी तरी इच्छा आहे. आणि तुमच्या संघानं प्रथम क्रमांक जी संघ कागदावर सर्वजण झिरो मानत होते, पण आज तो संघ हिरो ठरलाय. संपूर्ण 11 खेळाडू 13 खेळाडूंमध्ये काय सांगशील? टीमने भरपूर एफर्ट चांगले दिलेत, त्याच्यामुळे आज आम्ही चॅम्पियन ठरलो. पण अशी वेळ आलेली जेव्हा ऑप्शनला की सगळेजण बोलायचे अजिंक्य तुला प्लेअर पाहिजे का 500 रुपयाचा, पण आज 500 रुपयावाली टीम आज चॅम्पियन झालेली आहे. त्यामुळं एखाद्या कागदावर 500 रुपये पॉइंटला किंमत नाही, तर त्याच्या खेळीला तेवढीच किंमत आहे. अतिशय चांगला असा खेळ पाहायला मिळाला आणि आज या स्पर्धेमध्ये सानव वॉरियर्स संघ चॅम्पियन ठरतोय. आणि पुन्हा एकदा राजेंद्रजी भगत सरांकडे सुशांत पाटील याच्याकडनं ओंकार पाटील आणि मंगेश कातकरी यांच्यासाठी 1000 रुपये पारितोषिक आहे, ते अजिंक्य तू घेऊन जा त्यांच्याकडे. सुशांत पाटील सानव वॉरियर्स संघाचे मॅनेजर यांच्याकडनं मंगेश कातकरी आणि ओंकार पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक. पुन्हा एकदा ज्या व्यक्तिमत्वानं आम्हाला सहकार्य केलं, कळत नकळत कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि संपूर्ण बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज आमच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन जर बघितलं तर धावपळीचं आहे, पण अतिशय धावपळीच्या वातावरणामध्ये एवढ्या रात्री सुद्धा आमच्या अभिनयावर प्रेम दाखवलं आणि उपस्थित राहिल्याबद्दल मी सागरशेर कारपटे यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. असंच प्रेम आयुष्यभर राहू द्या ही अपेक्षा बाळगतोय आणि अभिनव मित्रमंडळाच्या सर्व श्रेयजरांचे मी या निमित्तानं आभार मानतोय. आणि आजची स्पर्धा संपली असं मी जाहीर करतोय. डीजे, लाईव्ह, गुणलेखक, स्कोरर, समालोचक सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.